माझ्या प्रिय तरुण मित्रांनो, आज आपल्या समोर एक अत्यंत महत्त्वाचा आणि जीवन बदलवणारा विषय आहे. पैसे वाचवण्याचे स्मार्ट मार्ग. भारतासारख्या देशात जिथे प्रत्येक घरगुती बजेट अगदी काटेकोर असतं, तिथे पैसे वाचवणं केवळ गरज नाही, तर ही एक कला आहे. आज मी तुमच्यासोबत अशी काही तत्व शेअर करणार आहे, जी तुम्हाला जलद आणि प्रभावीपणे पैसे वाचवायला शिकवतील. हे मार्ग फक्त सल्ले नाहीत, तर हे तुमच्या भविष्यातील आर्थिक स्वातंत्र्याचे शिल्प आहेत. सर्वप्रथम पैसा वाचवण्याची सुरुवात होते ती मानसिकतेपासून. जर तुम्ही स्वतःला प्रत्येक खर्चाच्या वेळी हा प्रश्न विचारलात की ही खरेदी आवश्यक आहे का, तर 50% काम तिथेच होते. कारण पैसा जपणे म्हणजे केवळ खर्च टाळणे नाही, तर गरज आणि हाव यामधील फरक समजून घेणे आहे. आपण अनेक वेळा जाहिरातींमुळे, ऑफर्समुळे किंवा सोशल मीडियाच्या प्रभावामुळे अनावश्यक गोष्टी खरेदी करतो आणि शेवटी महिन्याच्या शेवटी हताश होतो. ही साखळी तोडायला शिकले पाहिजे. जर तुम्हाला पैसे वाचवायचे असतील, तर सर्वात पहिले लक्ष द्या आपल्या कमाईवर. तुम्ही किती कमावता यापेक्षा महत्त्वाचे आहे की त्यातील किती टक्के तुम्ही वाचवता. एक चांगला नियम म्हणजे प्रत्येक कमाईतून कमीत कमी 20% बाजूला काढा. या रकमेचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीत, गुंतवणुकीसाठी किंवा भविष्यातील योजनांसाठी होऊ शकतो. ही सवय लहान असताना किंवा कमाईची सुरुवात करतानाच लागली पाहिजे, तर ती तुमचं आयुष्य बदलून टाकेल. आजच्या डिजिटल युगात विविध प्रकारचे मोबाईल ॲप्स, बजेटिंग टूल्स आणि डिजिटल बँकिंग सुविधा उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करून प्रत्येक खर्च ट्रॅक करा. खर्च कशावर होतोय, कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत आणि कोणत्या सवयींमुळे पैसा उडवला जातोय, हे समजल्याशिवाय बचत होणे कठीण आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या खर्चांची समीक्षा करता, तेव्हा तुम्हाला स्वतःबद्दल एक सच्चा आरसा दिसतो आणि तेच तुमच्या पुढच्या निर्णयांसाठी सजग बनवतो. घराबाहेर खाणे, ऑनलाईन शॉपिंग, महिन्याला अनेक OTT सबस्क्रिप्शन्स, या सर्व सवयींवर नियंत्रण ठेवा. प्रत्येक वेळी बाहेर खाण्यापेक्षा घरातच चविष्ट आणि आरोग्यदायी जेवण करा. यामुळे तुम्ही फक्त पैसेच नाही, तर तुमचं आरोग्य आणि वेळ सुद्धा वाचवाल. ऑनलाईन सेल्सच्या मोहात न पडता प्रत्येक खरेदी आधी स्वतःला वेळ द्या. खरेदीचा निर्णय घेण्याआधी काही दिवस थांबून विचार केलात, तर अनेक वेळा लक्षात येईल की ती वस्तू आवश्यकच नव्हती. भारतामध्ये अनेक बँका आणि वित्त संस्था विविध बचत योजना आणि FD, RD सारख्या स्कीम्स देतात. त्याचा फायदा घ्या. खर्चांऐवजी थेट तुमच्या खात्यातून बचत योजनांमध्ये पैसे जाण्याची व्यवस्था करा. अशा ऑटोमेटेड सेव्हिंग्स तुमच्याकडून अजाणतेपणाने एक मोठी संपत्ती उभी करतात. तुमच्याकडे असलेला प्रत्येक रुपया भविष्यात लाखात बदलू शकतो, जर तुम्ही तो शिस्तबद्ध ठेवलात आणि वापरलात. शिक्षण, आरोग्य आणि कौशल्य यावर खर्च करणे ही गुंतवणूक असते. पण ब्रँडेड कपडे, महागडे मोबाईल्स, ट्रेंडिंग वस्तू हे सगळं फक्त दिखावा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा म्हणजे प्रतिष्ठा नाही, पैसा म्हणजे शक्ती. आणि त्या शक्तीचा वापर योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी व्हायला हवा. तुमचा प्रत्येक निर्णय भविष्यातील तुमचे जीवन घडवत असतो. पैशांचं योग्य नियोजन हे फक्त शहरे किंवा उच्चवर्गीयांसाठी नाही. खेड्यात राहणारे, छोट्या व्यवसाय करणारे किंवा विद्यार्थी देखील जर हे तत्व समजून घेतील, तर ते उद्याचे संपन्न नागरिक बनू शकतात. भारतातील तरुण वर्गाकडे आज अफाट ऊर्जा आहे. जर हीच ऊर्जा सेल्फ कंट्रोल, सेल्फ एज्युकेशन आणि सेल्फ इन्व्हेस्टमेंट यामध्ये वापरली, तर भारताचे आर्थिक भविष्य उज्ज्वल आहे. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, तुम्ही किती पैसे कमवता यापेक्षा किती शहाणपणाने ते वापरता हे महत्वाचं आहे. गरिबी ही केवळ पैशाची कमतरता नाही, तर विचारांचीही असते. आणि जेव्हा तुम्ही विचार बदलता, तेव्हा तुमचं आर्थिक नशीबही बदलतं. म्हणूनच आजपासून स्वतःसोबत एक करार करा. मी प्रत्येक पैशांचा योग्य सन्मान करीन, तो वाया घालवणार नाही आणि त्याचा वापर माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी करीन. ही भाषा केवळ बचतीची नाही, ही भाषा आत्मनिर्भरतेची आहे.
शिस्तीची आहे आणि एक असा संदेश आहे की जर तुम्हाला स्वतःचा सन्मान करायचा असेल तर स्वतःच्या पैशांचा आदर करा, कारण पैसा तुमच्या श्रमाचं प्रतीक आहे आणि जो त्याचं योग्य व्यवस्थापन करू शकतो तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो. धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाइम.